आपल्या जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही। हे जीवन का भुजिया, आमच्या जीवाचं कल्याण करणारा तो गुरु। म्हणून नागपुरे दादा नेहमी पत्नीचं नाव काढलं की डोळ्याला पाणी आणतं। कारण मी माझ्या जीवनामध्ये जे काही शिकलो ते माझ्या पत्नीपासून शिकलो, म्हणून ते आपल्या पत्नीला गुरु म्हणतात। उनके खातिर प्राण तजेंगे। आता गुरुच्या वचनासाठी प्राण देण्याकरता कोण कोण तयार झालं होतं आठवतं का? गुरु गोविंद सिंगांनी पंजाबमध्ये एक सभा घेतली होती आणि त्या सभेत लाखो लोक होते। त्या लाखो लोकांमध्ये त्यांनी आवाहन केलं का धर्माचा रक्षणाकरता कोण कोण तरुण तयार आहे। हातात तलवार होती, एक तरुण उभा झाला, त्याला बाजूच्या तंबूत नेलं, खट्ट खट्ट तलवारीचे घाव टाकले, रक्तानं माखलेली तलवार घेऊन पुन्हा स्टेजवर आले आणि पुन्हा आवाहन केलं, पुन्हा कोणी तरुण आहेत का? आता रक्तानं माखलेली तलवार पाहिल्यावर होईल का ते तयार? असे अजून 4 तरुण तयार झाले, म्हणजे 5 तरुण, त्याला पंचप्यारे असं म्हणतात। 5 तरुण तयार झाले गुरुच्या शब्दावर आणि ते 6वा काही कोणी तयार झाला नाही। ते तंबूतून 5ही तरुण स्टेजवर आणले, लोकांसमोर उभे केले। लोकांना विचार पडला की रक्तानं माखलेली तलवार आणली आणि हे यांनी मारलं काय? त्याच्यात बकरे बांधले होते। एक तरुण येला का एक बकरा कापला। म्हणजे गुरु आपल्या शिष्याची परीक्षा पाहतात। समर्थ रामदासांनी आपल्या कल्याण नावाचा एक शिष्य होता, तो एकच तयार झाला, फोड झाला होता। फोड म्हणजे शिष्य म्हणतो दवाखान्यात न्या, इकडे घ्या तिकडे घ्या, हे औषध लावा ते औषध नाही म्हणे। जो शिष्य तोंडानं हा फोड याच्यातला रस ओढल तरच माझा खांडू दुरुस्त होईल म्हणे। एकच शिष्य तयार झाला आणि रामदासांनी काय केलं, पिकला आंबा बांधून ठेवला होता। तो शिष्य म्हणे महाराज एकच फोड नाही, अजून 2-4 व्हायला पाहिजे होते। म्हणून आपलं सांगण्याचं तात्पर्य आहे की गुरुशिवाय मार्ग नाही आणि गुरुशिवाय आमच्या जीवनाचं कल्याण नाही। आता गुरुची व्याख्या ग्रामगीतेत महाराजांनी सांगितली, गुरु नव्हे हाडा मासाचा, गुरु नव्हे जाती संप्रदाय, गुरु शुद्ध ज्ञान तत्वची आहे अनुभवी यांचे। मी माझ्या जीवनात एकही गुरु केला नाही। एकनाथ महाराजांनी कावळ्याला गुरु मानलं होतं। कोणतं ज्ञान असं कावळ्याचं? पण त्यातला अनुभव घेतला एकनाथ महाराजांनी। कावळा हा चाणक्ष पक्षी आहे, तो चाणक्षपणा त्यांनी त्या कावळ्यातून घेतला। याचं तात्पर्य असं आहे का आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे जे काही दिसते, ज्या ज्या गोष्टीपासून जे जे काही आपण शिकतो, तो गुरु म्हणजे अनुभव हा सर्वात मोठा गुरु, कारण संतांचा पुरावा आहे। हे ऐकाना संत पुरावे, अनुभव शांती सुहावे, आदर बळवे, या ठिकाणी नागपुरे दादांचे बरेचसे नातेवाईक बसले आहेत। या परिवाराशी किंवा त्यांच्या नातेवाईकाशी माझा काही संबंध नाही आणि ओळखी नाही। आजच्या आपल्या कीर्तनाचा विषय आहे पारिवारिक कौटुंबिक।
तुम्ही टीव्हीवर एखादी सिरियल पाहत असताना एक सूचना येते, या घटनेतील सर्व पात्र काल्पनिक, वास्तविक जीवनाशी याचा कोणाशी काही संबंध नाही. हे मी का सांगू? माझ्या गावाला यात्रा भरतील 4-5 दिवस कार्यक्रम असते. आता मी कीर्तन, प्रवचन, भागवत हे सर्व मीच ठरवत होतो. गंमत काय झाली, एक दिवस तो काचवादक आहे कोले लांडगे कोले, आपली नावच कशी आहे, मोहन लांडगे. कार्यक्रम सुरू होता, मी स्टेजवर बसून होतो. आता कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार हे सामाजिक विषय घेत असतात आणि एखादा विषय एखाद्याच्या उराशी लागून जातो. असाच विषय लागला. समोरच घर होतं, कार्यक्रम सुरू होता आणि आले स्टेजवर. हे यानंच सांगितलं असेल, हे यानंच सांगितलं असेल, कार्यक्रम बंद. म्हणून मला विनंती आहे, प्रत्येकाच्या जीवनाशी हा आपला व्यवहार संबंध आहे आणि एखाद्याला एखादी गोष्ट लागून जाते. आपला विषय तो आहे. ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला तुकडोजी महाराजांनी. 20वा अध्याय लिहिला महिलोन्नती आणि 21वा अध्याय वैवाहिक जीवन. आणि या 2 अध्यायावर आपल्याला बोलायचं. आपल्यापाशी वेळ आहे फक्त 1 तास. पहिलेच गोवी लिहिली आहे, ईश्वराच्या इच्छेचे पूरक समाजाचे 2 घटक महिला सृष्टी चक्र चालविते. ईश्वराच्या इच्छेचे पूरक याचा अर्थ काय होतो? ईश्वराची इच्छा पूर्ण करणार. बिलकुल. कारण माझं शिक्षण